चाकणकर बाई यांना सगळ्या गुन्ह्यांची माहिती होती हे खबरदार पुढारीच्या वृत्तसंपादकाने स्पष्ट केलं। चाकणकर बाईंनी सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले होते। चाकणकर बाईंनी अगदी खरातांचा जो पीए ज्याने त्या बाईंना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता त्याच्याही संबंधाने स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवला होता। 1 वर्षापासून हे सगळं चाललं होतं। पोलिसांनी 10 दिवसाचा सर्व्हेलन्स लावला होता। आता जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली दुसरी मागणी काय आहे आमची, चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कारण प्रश्न अनेक महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे। अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने जर तंत्रमंत्र विद्येमध्ये जर स्वतः चाकणकर गुंतलेले आहेत असं पीडित सांगत असतील आणि त्याचे असे धक्कादायक फोटो जर येत असतील तर चाकणकरांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। पण चाकणकरांना अटक करताना आणि नार्को टेस्ट होताना चाकणकर ज्या पदावर आहेत त्या पदाच्या गौरव गरिमेचा विचार करता त्या पदावरून त्यांना आधी बाजूला करावं लागेल। आणि त्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद फक्त हेच स्पष्ट करण्यासाठी की रुपाली चाकणकर फरार होण्याच्या आधी रुपाली चाकणकर कारण त्या अनेक पद्धतीने त्यांचं पॉलिटिकल प्रेशर वापरू शकतात हे कॅप्टन खरात प्रकरणात मागच्या वर्षभरात अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे। मागच्या वर्षभरात अनेक वेळा अनेक लोकांना त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पदाचा दुरुपयोग करत तिथे दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर सुद्धा तपासले जावे।